गाइस स्टोरी टाइम. तर आम्ही एका शूटसाठी स्टेशनला आलेलो रीलच्या. आम्ही डोंबिवलीला गेलो ट्रेनमधनं, तिकडनं रिटर्न आलो आणि आम्ही बाईक लावले दुसरीकडेच आणि आम्ही चालत चालत निघून गेलो स्टेशनच्या बाहेर. आणि आम्हाला बोलतो ए आपली बाईक तिकडे. आता चाललो परत रिटर्न. आता आम्ही चाललोय बाईक आणायला. आम्हाला ऑलमोस्ट स्टेशनच्या बाहेर पोहोचून आठवलं की आम्ही बाईक इथे लावली आहे आणि साहिलला कळालं हे छान आहे. नो काकू हे वाईट आहे, असं केलं नाही पाहिजे. आम्ही क्षमा मागतो, परत असं होणार नाही. हे बघा आलो आम्ही आलो. जरी आम्ही 1 किलोमीटर लांब गेलो तरी परत आम्हाला आठवेल आणि आम्ही परत चालत येऊ. ब्लॉगमध्ये मजा तेव्हा आली असते जेव्हा इथं बाईकच जायला झाली. तुला काय मार खायचं आहे का ब्लॉग बघून? आता आम्ही एका बहीण भावाच्या जोडीला भेटायला जाणार आहेत. तुम्ही त्यांना ओळखताच, वाईट आहे तुमच्यासाठी, तुम्ही ओळखलं नाही पाहिजे. आम्हाला पण कधी कधी रिग्रेट होतं की त्यातल्या मोठ्या बहिणीला आम्ही का ओळखतो, चुकूनच ओळखतो. बट समोरचा व्ह्यू पण चला तर आता जाऊया बहीण भावाच्या जोडीला भेटायला. तुम्हाला कळेलच कोण आहेत. थोडं वाईट पण वाटेल, काहींना राग पण येईल, काहींना हसू पण येईल. धन्यवाद. ते बसले ते लोक गुलशनला. हा मागे गेलो. अरे चालेल. अरे जाऊ दे दिवस चांगला, आपलं शूट चांगलं झालं. काय दिवस चांगला आहे, मशीन बंद आहे, गाडी विसरून आलो, लोकेशन विसरलो. काय होतंय बाई तुला? पहिले गाडी, मग स्पॉट, मग बॅग. हॅलो अँड वेलकम टू माय व्लॉग. तर लास्ट व्लॉगमध्ये मी जसं सांगितलं की गाडीचा थोडा इश्यू झाला थंडीमुळे, तर त्याला जम्पस्टार्ट करायला लागलं. जम्पस्टार्ट म्हणजे ते असे सिम्पलमध्ये झटका देऊन चालू करायला लागली गाडी. तर अशी वेळ येऊ देऊ नका, गाड्या चालवा. दिवसाला मिनिमम 4 किलोमीटर्स. ही इन्फॉर्मेशन मी का देतो तुम्हाला माहीत नाही, पण तुमच्याच कामाची. चल बघूया या व्लॉगमध्ये काय होतं. चला. तर आईला कॉल आलेला मावशीचा सकाळी, जेव्हा मी पप्पांना सोडायला गेलेलो तेव्हाच मी पप्पांना प्रेडिक्शन दिलेलं की रिटर्न आल्यावर पण आई मावशीशी बोलत असेल. मिनल बोलली, मंगेशदा बोलला, अरुणाताई बोलली ये बघितलं, बोललो ना. हा हे नाश्ता तर रोज काय एवढा हेल्दी खात नाही. आता विचार करतोय, बघू आता किती दिवस. तर याच्यामध्ये ओट्स, दूध, केळी, अजून काय. तर याच्यामध्ये ओट्स, दूध, केळी, आळशी, जे फ्लॅक्स सीड्स बोलतात ज्याला, आणि पंपकिन सीड्स. तर या सगळ्याचं, आणि पीनट बटर. तर या सगळ्याचं मिक्सचर म्हणजे खूप चांगलं फायबर वगैरे असतं त्याच्यात, ज्याच्याने प्रोसेस खूप चांगली होते डायजेशनची. आई इकडे तोंडाला ॲलोवेरा लावते कारण तिला कुठला तरी ब्रँड पाहिजे स्पॉन्सर म्हणून. फेशियल प्रोडक्टसाठी कुठला ब्रँड असेल तर स्पॉन्सर. तर मित्रांनो, आज मी आलो आहे भारती विद्यापीठला, जे की माझं कॉलेज आहे, CBD वेलापूरला. इथे एक काम आहे, थोड्या वेळाने व्लॉग करू. तर मी आलो आहे डिरेक्टर मॅमच्या केबिनमध्ये. माझ्यासोबत आहे हरीश गोपी, आमच्या कॉलेजचे लेजंड. हे आहे आमचं कॉलेज, बघून ठेवा. हां, हे आमचं थंड पाण्याचा फिल्टर असलेलं गरम पाणी. इथे मजा यायची, इथे टाइमपास करायला मजा यायची. तर हे होतं माझं कॉलेज. होपफुली एक दिवस इथेच गेस्ट बनून येऊ, बघूया, फिंगर्स क्रॉस्ड. तर जसं प्रत्येकाचं मोटिवेशन असतं, माझं मोटिवेशन येतं नील आणि करणचे व्लॉग्स बघून. मी एवढे बघतो, मी बिंज वॉच करतो, जे सुरुवातीपासूनचे आता कुठे पोचलेत ती पूर्ण जर्नी.
आणि खूप भारी वाटतं त्यांचा कॉन्टेंट बघायला. होपफुली कधीतरी भेटणं होईल. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की मी नील आणि करण यांचे व्लॉग्स बघत होतो. तर ते दोघं माझ्यासाठी खूप मोठी इन्स्पिरेशन आहेत व्लॉगिंगसाठी आणि कॉन्टेंट क्रिएशनसाठी पण. कारण जेव्हा ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये त्यांनी कॉन्टेंट बनवायला सुरुवात केलेली तेव्हा त्यांच्याच व्हिडिओज बघून आम्ही काय ना काहीतरी ट्राय करायचो. पण तेव्हा काय पोस्ट करायची हिंमत नाही व्हायची. कारण तेव्हा असं इंस्टाग्रामवरती असं काहीतरी टाकू अशी हिंमतच नाही व्हायची ती. त्यानंतर मग आता जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन फर्स्ट टाईम मी काहीतरी करायला जातोय तेव्हा त्याचे रिझल्ट खूप चांगले दिसतात ॲक्च्युली. त्यामुळे ते खरंच आहे की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ट्राय करा तुम्ही. तर एंटायर ऑरेंज ज्यूस गँग जी आहे त्यांच्यामुळेच मला कॉन्टेंटचं मोटिवेशन मिळतं. जेव्हा जेव्हा मला असं थोडं इथनं मी मोटिवेशन लूज करतो तेव्हा मी त्यांच्याच व्हिडिओज वगैरे ब्लॉग्स बघतो. त्यामधनं मला मग त्यांची प्रोसेस त्यांची जर्नी जी बघायला मिळाली त्यामधनं फुल मोटिवेशन मिळतं आणि त्यामुळेच मी आता पुढे पण कंटिन्यू करायचा विचार करतोय. त्यामुळे बिग शाउट आउट टू ऑरेंज ज्यूस गँग. जंगली रवीवर मी 7,65,000 रुपये जिंकलो आहे. तर आता डाउनलोड करा जंगली रमी. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. या आठवड्यात पण एवढा काय कॉन्टेंट मिळाला नाही कारण जास्त कुठे असं बाहेर जाणं होत नाही आहे सध्या. नेक्स्ट वीकमध्ये ट्राय करेन की मी कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी शूट करेन म्हणून चांगला कॉन्टेंट मिळेल. तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.